नमस्कार सर्वांना. प्रश्नांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. कोणताही पदार्थ अधिक रुचकर होण्यासाठी, मग तो पराठा असू द्यात किंवा भाज्या असतील किंवा आपली हिरवी चटणी बनवायची असेल, तर त्यासाठी आपण कोथिंबिरीचा आवर्जून वापर हा करतोच. पण ही कोथिंबीर खूप जास्त दिवस टिकत नाही. तर हीच कोथिंबीर 15 ते 20 दिवस कशी टिकवायची, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही कोथिंबिरीची जुडी आणलेली आहे आणि जर तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की अगोदरच ती काय केलेली आहे, धुतलेली आहे. म्हणजे त्याचे ज्या मुळ्यांचा जो भाग आहे तर तो धुतलेला आहे. त्याच्यामुळं इथं मी कोथिंबीर धुवून घेणार नाही आहे, कारण कोथिंबीर जर का धुतली तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण राहतं. तर या पद्धतीनं बघा, त्याचा जो मुळाकडचा भाग आहे तर तो असा कट करून घ्यायचा आहे आणि तिथून पुढचं जे काही देठं आहेत तर त्या देठाचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत, की जेणेकरून कोथिंबीर किंवा त्याची देठं ही वाया जाणार नाहीत. आता इथं बघू शकताय बघा, म्हणजे ही जी कोथिंबिरीची जुडी आहे किंवा पेंडी आहे, तर ती जिथं बांधली गेलेली आहे ना, तर त्याच्या अगदी खालच्या बाजूने आपण ही कट करून घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर अशी सुट्टी करून घ्यायची. तुम्हाला जर लक्षात आलं की कोथिंबिरीमध्ये किंवा कोथिंबिरीला माती वगैरे लागलेली आहे, तर ती थोडीशी तुम्ही झटकून घेऊ शकता. आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची माती वगैरे लागलेली नाही आहे आणि अशी ती काय करायची, सुट्टी किंवा वेगवेगळी करून ठेवायची, की जेणेकरून त्याच्यामध्ये काही गवत असेल किंवा इतर काही काड्या वगैरे असतील तर त्या आपल्याला बाजूला करता येतात. आणि अशा पद्धतीने इथं बघू शकताय तुम्ही, तर त्याची जी काही कोवळी पानं आहेत ना, तर ती पानं आणि थोडीशी देठं ही आपल्याला निवडून घ्यायची आहेत. आणि वरचा जो देठाकडचा भाग, म्हणजे खालचा जो देठाकडचा भाग आहे, तर हा देठाकडचा भाग आपण टाकून देणार नाही आहोत. याचा कसा उपयोग करायचा तर ते मी पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, देठं पूर्ण घेऊ शकता किंवा ती बारीक बारीक कट करून घेऊ शकता. तर ही देठं किंवा या देठांमध्येच काय असतं तर खरा जो कोथिंबिरीचा सुगंध आहे, तर हा सुगंध या देठांमध्येच असतो. आणि जो पदार्थ आपण कोणताही पदार्थ असेल, तर वरून जर आपण कोथिंबीर थोडीशी भुरभुरली, तर ती भाजी असेल किंवा पदार्थ असेल, तर तो खाण्यासाठी अजून छान लागतो किंवा पाहूनच खायची इच्छा होते. तर अशा पद्धतीनं सगळी कोथिंबीर आपल्याला निवडून घ्यायची आहे आणि ही जी देठं आहेत ना, ही देठं या पद्धतीनं बाजूला काढून घ्यायची आहेत. तर सगळी कोथिंबीर आपण या ठिकाणी निवडून घेऊयात. आणि कोथिंबीर टिकवण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची पद्धत वापरता किंवा याच्यापेक्षा वेगळी कोणती पद्धत वापरत असाल, तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, की जेणेकरून त्याच म्हणजे तशा पद्धतीनं सुद्धा मी कोथिंबीर स्टोअर करून नक्कीच ठेवेन. तर बघू शकताय या पद्धतीनं आपण आपली कोथिंबीर ही निवडून घेतलेली आहे. त्याची जी पानं आहेत तर ती पानं बाजूला केलीत आणि देठाकडचा जो भाग आहे तर तो असा वेगळा करून घेतलेला आहे. आता ह्याचं आपण हिरवं वाटण बनवून घ्यायचं आहे, ज्याचा की आपण भाजीमध्ये वापर करू शकतो. जे हिरवं वाटण असतं त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची, अद्रक, लसूण घालतो आणि त्यामध्येच आपल्याला ही कोथिंबिरीची जी देठं आहेत तर ती घालायचीत. आता इथं मी हिरवी मिरची किंवा लसूण वापरणार नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते सुद्धा या वाटणामध्ये बारीक करून घेऊ शकता. पण इथं मी अद्रक आणि ही कोथिंबिरीची देठं एवढाच त्याचा वापर करून मी याचं वाटण बनवून घेणार आहे. आणि हे वाटणसुद्धा तुम्ही वाटीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये, छोटीशा डबी असेल तर त्याच्यामध्ये काढून ठेवलं, तर ती सुद्धा आपलं 7 ते 8 दिवस
जर का तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवलं तर चांगलं टिकू शकतं किंवा टिकतं आणि याच्यामुळं भाजीला एक चांगली चव येण्यासाठी मदत होते. तर हे अद्रक घेतलेलं आहे आणि अद्रकचे असे बघू शकताय बारीक बारीक तुकडे मी करून घेतलेले आहेत, जेणेकरून अद्रक व्यवस्थित बारीक होण्यासाठी मदत होईल. आणि ही सगळी कोथिंबीरीची जी देठं आहेत ना, तर ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं हे वाटण बनवून तयार झालेलं आहे. आता कोणतीही रस्सा भाजी असेल तर त्याच्यामध्ये या वाटणाचा तुम्ही वापर नक्कीच करू शकता किंवा सुकी भाजी जरी करायची असेल तर त्यामध्ये सुद्धा या वाटणाचा तुम्ही वापर करू शकता. आणि वाटीमध्ये किंवा एखाद्या डबीमध्ये तुम्ही ते स्टोअर करून ठेवू शकता. मगाशी सांगितल्याप्रमाणे ते भरपूर दिवस टिकण्यासाठी सुद्धा मदत होते. पूर्वी काय असायचं की कोथिंबीर टिकवण्यासाठी कोथिंबीर निवडून त्याच्यामध्ये काय केलं जायचं, मीठ घातलं जायचं आणि ते बारीक करून ठेवत होते. तर आता आपल्याकडं फ्रीज आहे आणि त्याच्यामुळं असं वाटण वगैरे बनवलं जात नाही. आता आपण पुढची प्रोसेस बघूयात. तर कोथिंबीर ठेवण्यासाठी असा मी हा एक डबा घेतलेला आहे. आता याच्यामध्ये किंवा कोणतंही कंटेनर असेल किंवा कोणताही डबा असेल तर तो तुम्ही कोणताही म्हणजे काचेची बरणी असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. फक्त एकच काळजी घ्यायची की त्याचं जे झाकण आहे तर ते घट्ट बसलं पाहिजे. तर ही कोथिंबीर ठेवण्यासाठी आपण अशा कॉटनच्या कपड्याचा किंवा रुमालाचा वापर करणार आहोत. तर आता कॉटनचा कपडा किंवा रुमालाच्या ऐवजी तुम्ही टिश्यू पेपरचा सुद्धा वापर नक्कीच करू शकता आणि खालच्या बाजूला ही अशा पद्धतीनं हा रुमाल किंवा टिश्यू पेपर आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ही कोथिंबीर थोडीशी अगोदर आपल्याला घालून घ्यायची आहे. असं केल्याने काय होतं तर एकावर एक कोथिंबीरीला पाणी सुटत नाही आणि त्याच्यामुळं कोथिंबीर आपली जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. आणि आणखी एक महत्त्वाची टिप सांगते बघा, कोथिंबीर धुवून घ्यायची नाही आहे. जेव्हा आपण भाजी बनवतो किंवा कोथिंबीरीचा वापर करणार आहोत तर त्यावेळेसच कोथिंबीर धुवून घ्यायची. नंतर बघा मधल्या बाजूलासुद्धा सेंटरला किंवा मध्यभागी परत आणखी एक मी कॉटनचा रुमाल वापरलेला आहे आणि त्याच्यावरती राहिलेली जी कोथिंबीर आहे तर ती सगळी घालून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं जर का कोथिंबीर तुम्ही स्टोअर केली तर ही कोथिंबीर 15 ते 20 दिवस टिकण्यासाठी मदत होते. आणि नक्कीच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे अशी एक आशा मी या ठिकाणी व्यक्त करते. आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीनं ही कोथिंबीर एकदा स्टोअर करून बघा. आणि व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.